सातारा स्पेशल काळा घेवडा महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. याचे पीक साताऱ्यात भरपूर प्रमाणात घेतात, म्हणून याला सातारा स्पेशल काळा घेवडा म्हणतात. तसेच काही भागामध्ये याला काळी चवळी, देशी घेवडा किंवा इंग्रजीमध्ये ब्लॅक बीन्स म्हटलं जातं. बरं, ओल्या घेवड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर आणि लोह असतं. त्याशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम असतं. हा पचनासाठी चांगला, शिवाय शाकाहारी लोकांसाठी उत्तम प्रोटीन स्रोत आहे. चला तर बघूयात रेसिपी माझ्या पद्धतीने. सगळ्यात आधी काळा घेवडा निवडून घ्या. बरं, यात आमच्याकडे बटाटा सुद्धा ऍड करतात. ऍड करण्याचे कारण म्हणजे एक तर भाजी वाढते आणि चवीत सुद्धा फरक पडतो. इथे मी 2 बटाटे सोलून कापून घेतलेले आहेत. तुम्हाला नसेल टाकायचे तर पूर्णपणे ऑप्शनल आहे. सगळ्यात आधी मसाला वाटण करून घेऊ. इथे घेतलंय सुकं खोबरं, आलं लसूण, कच्ची हळद, खडा मसाला. हे सगळं अगदी मिक्सरमधून छान वाटून घ्या. मग त्यात घालायची हिरवीगार कोथिंबीर, त्यासोबतच मेन नायक येणार कांदा आणि त्यासोबत टोमॅटो आहे जोडीला. बरं, इथे तुम्हाला किती लोकांसाठी करायची आहे ग्रेव्ही त्याप्रमाणे कांदा टोमॅटो ऍड करा. मी इथे प्रत्येकी एक घेतलेला आहे. पटकन थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटून घेऊ. चला, घ्या कुकर. जेवढं तुमच्या डोळ्यात तेल मावेल तेवढं तेल घाला. तेल गरम झालं की घाला त्यात मोहरी जिरं. मोहरी जिऱ्याचं नाचून झालं की घाला थोडंसं हिंग. आणि इथे तुम्हाला कढीपत्ता ऍड करायचा असेल तर तुम्ही या स्टेजला करू शकता. आमच्याकडे या भाजीमध्ये कढीपत्ता ऍड करत नाहीत, म्हणून मी इथे केलेलं नाही. बाकी तुमची इच्छा. लगेच वाटलेलं वाटण घालून छान लो फ्लेमवर 7-8 मिनिटं परतून घ्यायचं. मग त्यात घाला काळा मसाला, कांदा लसूण मसाला. गरम मसाला आपण इथे वाटून घातलेला आहे, त्यामुळे इथे टाकायची गरज नाही. बरं, तुमच्याकडे इथे कच्ची हळद नसेल तर इथे हळद पावडर तुम्ही ऍड करू शकता. चांगलं परतून घ्या. मग त्यात घाला मसाल्याचं पाणी. पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करा. मग त्यात घाला काळा घेवडा आणि बटाटा. तुमच्या आवडीनुसार पाणी घालून चवीनुसार मीठ ऍड करा आणि वरून कसुरी मेथी घालून कुकरला 4 शिट्ट्या द्या. बरं, एकदम मऊसूत शिजतो हा. काळ्या घेवड्याला उगीच कुकरमध्ये वेगळं परतून घ्यायची काहीच गरज नाही. बाकी तुमची इच्छा. भाजीचा कलर बघू शकता. हा, किती सुंदर आलाय. विषय आहे का? या भाजीला भाकरीसोबत खाल्लं तर गावाकडचा फील येईल आणि चपाती किंवा पोळीसोबत खाल्लं तर घरगुती आनंद. बाकी तुमच्यावर.